कि मित्रता चाहे गरीब सुदामा की हो या फिर भगवान श्री कृष्ण की हो। मित्रता चाहे गरीब सुदामा की हो या फिर भगवान श्री कृष्ण की हो, चाहे फिर दानवीर कर्ण की हो या फिर दुर्योधन की हो, चाहे फिर शोले वाले जय की हो, वीरू की हो या फिर थ्री इडियट्स वाले वो तीन दोस्तों की, चाहे फिर किसी की भी मैत्री हो। मैत्री की कोई परिभाषा नाही आहे, कारण जगातील सर्व तत्वज्ञानाचं माहेर घर म्हणजे काय आहे तर ही मैत्री आहे, आपलेपणा आहे। म्हणून हे खास पत्र तुमच्यासाठी। प्रिय राजेंद्र भाऊ, सप्रेम नमस्कार। कोणत्या जन्माची पुण्याई असते माहीत नाही, पण 2004 साली एका बँकेत काम करत असताना आपली झालेली ओळख आजही मनात तितकीच जिवंत आणि हृदयात कायमच कोरलेली आहे। त्यावेळी मी तुम्हाला येता जाता नमस्कार करणं, विचारपूस करणं, या छोट्याशा संवादातून एक घट्ट मैत्री निर्माण झाली। हळूहळू आपण मला मार्गदर्शन करू लागलात। प्रामाणिकपणा हाच यशाचा खरा मार्ग असतो हे आपण कृतीतून मला शिकवलं। आपल्या प्रेरणेमुळे त्या प्रत्येक टप्प्यावर आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला। आपल्यासारखा दिलदार आणि सच्चा मित्र लाभणं ही माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठी श्रीमंती आहे। इतकं मोठं व्यक्तिमत्व असूनही माझ्या लग्नाला स्वतः उपस्थित राहणं, आनंदात सहभागी होणं, मन मोकळेपणानं अगदी मित्रासारखं नाचणं, हा आपल्या मनाचा मोठेपणा खरा तेव्हा परिचय झाला होता। राजकारणात मोठं काम करत असतानाही आपण मला कधी परक समजलं नाही। एका कुटुंबातील सदस्याप्रमाणे आधार दिला। खेड्यातून आलेल्या एका साध्या माणसाला शहरात कसं राहायचं, कसं बोलायचं, लोकांमध्ये कसं मिसळायचं हे अगदी तुम्ही मला खांद्यावर हात ठेवून प्रेमाने शिकवलं, कौतुकाची थाप दिलीच। पण मी कधी चुकलो असेल तर रागावून कानही जोरात पिळला। माझी मुलगी धना ही तर राजेंद्र भाऊंची लाडकी लेकच बनली। जसं एखादी मुलगी आपल्या बाबाकडे प्रेमानं हट्ट करते, तशीच माझी धना देखील आपल्याकडे अगदी हक्कानं हट्ट करू लागली। तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत आपण तिला नेहमी प्रेम दिलं, माया दिली आणि एका बापासारखी आपुलकी दिली। धनाचं आणि आपलं नातं हे फक्त ओळखीचं राहिलं नाही, तर ते एका बाप लेकीच्या नात्यासारखं घट्ट आणि प्रेमळ बनलं। आपण तिला लेकीप्रमाणे जपलं, तिचे लाड केले आणि तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलावं यासाठी नेहमी प्रयत्न केले। आजही धना जेव्हा राजेंद्र काका म्हणते, तेव्हा तिच्या आवाजातला प्रेमळ हक्क मनाला स्पर्श करून जातो। अशी माणसं आयुष्यात मिळणं हीच खरी देवाची कृपा असते आणि कुबेराच्या धनाची श्रीमंती असते। जगाचे सर्व दरवाजे बंद झाले तरी भाऊ नावाचा दिलदार दिल्ली दरवाजा कायम उघडाच असतो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आदर्श नगरसेवक, सभागृह नेता, उपमहापौर आणि जिल्हा अध्यक्ष, हिंदू रक्षक म्हणून आपण स्वतःची ओळख निर्माण केली, पण त्याचबरोबर गोरगरिबांच्या मदतीला धावून जाऊन त्यांच्याही मनात तुम्ही काळजात घर केलं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि त्यासोबतच माझ्या सवेतच अनेक मित्रांच्या आयुष्याला दिशा दिली, मित्रपरिवाराला एकत्र बांधून ठेवत प्रत्येकाच्या सुखदुःखात कायम साथ दिली। आपल्यामुळेच आम्हाला अनेक अनुभव मिळाले। आंदोलन असो, मोर्चा असो, जल्लोष असो, या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा प्रसंग, प्रत्येक वेळी आपण मार्गदर्शक आणि आधारवडासारखे सोबत उभा राहिलात। आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असलेल्या सौ माधुरीताईंची साथही तितकीच प्रेरणादायी आहे। आज आपण आयुष्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहात। आपल्या व्यक्तिमत्वातील उत्साह, ऊर्जा, दिलदारपणा आणि माणुसकीचा झरा असाच कायम वाहत राहू हीच आई तुळजाभवाचरणी मनपूर्वक प्रार्थना। मैत्रीचं दुसरं नाव म्हणजे भाऊ, मैत्रीचं दुसरं नाव म्हणजे भाऊ। आणि भाऊ तुम्हाला या जन्मदिवसाच्या, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। आपलं आयुष्य निरोगी, आनंदी आणि शतायुष्य हीच आम्हा सर्व मित्रांच्या वतीने गणरायाच्या चरणी प्रार्थना आणि सदैच्या आपलाच रूढी, आपलाच लाडका बाळासाहेब। एकदा जरा जोरदार टाळ्याने आपण या मैत्रीपूर्णसाठी स्वागत करूया।